तुम्ही लहानपणापासूनच तुमची इच्छा होती, की ठरवलेलं होतं तुम्ही, की तुम्ही पोलीस खात्यात जाणार? ॲक्च्युली लहानपणापासून स्वप्न जे होतं ते मिलिटरी अधिकाऱ्याचं होतं. परंतु दैव जिकडं नेतं तिकडं आपल्याला जावं लागतं. जावं त्या लागतं. पद्धतीने मी पोलीस अधिकारी म्हणून 90ला जॉइन झालो. पहिली पोस्टिंग तुमची कुठे होती मग? नाशिकला ट्रेनिंग झाल्यानंतर मी पहिली पोस्टिंग माझी गडचिरोलीला झाली. 3.5 वर्ष नक्षलग्रस्त एरियात मी सर्व्हिस केली. तर अक्षरशः त्यांचे शरीराचे अवयव असे वेचून काढावे लागले होते. ऐकूनच मी काटे आले माझ्या अंगाला. ते तुम्ही तर अनुभवलेलं आहे. दिवाळी असो, दसरा असो, कितीही मोठा सण असो, काही पण असो, सुट्टी नसते कधीच. पोलीस खातं किंवा मिलिटरी हं, हं, हे दोघं जर विभाग घेतले तर यापेक्षितच आहे. रिटायरमेंटनंतर पहिली जेव्हा दिवाळी साजरी केली, हं, हं, पूर्ण दिवाळी, हं, हं, की घरातून 1 इंच सुद्धा बाहेर पडायचं नाही. हं, हं. तर त्यावेळेस ती दिवाळी काय असते ही जाणवलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की विश्वची माझं घर आहे. पण त्यावेळेस मी म्हटलं, की घरच माझं विश्व आहे. नमस्कार. मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण एका खास व्यक्तिमत्त्वाला इन्व्हाईट केलेलं आहे, ज्यांनी त्यांच्या आयुष्यातले 35 वर्ष खाकीसाठी दिले, देशासाठी दिलेत. सो आपण वेलकम करूयात मिस्टर सुनील नंदवाळकर सरांना. सर, वेलकम टू अर्बन डिजिटल थँक स्टुडिओ. मीच तुमचा आभारी आहे, की मला अर्बन डिजिटलने आज ही संधी दिली आहे. त्याच्यामुळे तुमचा खूप आभारी आहे. तर जास्त वेळ न घालवता सर मी सरळ क्वेश्चनवर येतो. माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे, की तुम्ही लहानपणापासूनच तुमची इच्छा होती, की ठरवलेलं होतं तुम्ही, की तुम्ही पोलीस खात्यात जाणार? नाही. माझं ॲक्च्युली लहानपणापासून स्वप्न जे होतं ते मिलिटरी अधिकाऱ्याचं होतं. ओके. आणि मिलिटरी अधिकाऱ्याविषयी आवड पण होती. त्याप्रमाणे मी यू-पी-एस-सी पण दिली, सी-डी-एस पण पास झालो होतो. परंतु दैव जिकडं नेतं तिकडं आपल्याला जावं लागतं. जावं त्या लागतं. पद्धतीने मी पोलीस अधिकारी म्हणून 90ला जॉइन झालो. एम-पी-एस-सी थ्रू सरळ सेवेतून. असं ध्येय वगैरे पोलीस खात्याचं नव्हतं, पण मिलिटरी अधिकाऱ्याचं होतं. मिलिटरी अधिकाऱ्याचं होतं. ओके. आणि जर्नी जसं-जसं लाईफने नेलं तसं-तसं मग तुम्ही पोलीस बिलकुल, बिलकुल. खात्याकडे वळाले. तसंच त्याच अनंत ठेविले तैशीची राहावे. त्या पद्धतीने पोलीस खात्यात आलो आणि मग डेडिकेशन पूर्ण पोलीस खात्यात. ओके. आणि मग तुमचं घरचं बॅकग्राऊंड कसं होतं? म्हणजे घरात सगळे जे आहेत त्यांनी तुम्हाला सपोर्ट कशा पद्धतीने केला मग? मी तसा भाग्यवान म्हणेल स्वतःला. कारण माझे वडीलसुद्धा खूप एक स्कॉलर होते. 1958लाच ते जवळपास एम-कॉम झाले होते. अरे बापरे! आणि माझी आईसुद्धा त्या काळात फायनल झाली होती. हं, हं. आणि मॅथची फार स्कॉलर विद्यार्थिनी होती ती. हं, हं, हं. त्याच्यानंतर माझे आजोबा म्हणजे आईचे वडील, ते सुद्धा 1933ला ते एम-ए झाले होते फर्ग्युसन कॉलेजमधून. हं, हं, हं. हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज त्यावेळेस एक अजून पण आहे. नामांकित आज पण आहे. नामांकित आहे आज पण. तर तिथून ते झाले होते. आणि जवळपास आमच्या पूर्ण परिवारामध्ये एक शैक्षणिक वारसा पण आहे. लक्ष्मी मातेची बी कृपा आहे आणि सरस्वती मातेची बी कृपा आहे. ग्रेट, ग्रेट. त्याच्यामुळे शैक्षणिक वारसा पण आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि मग येते गोष्ट संस्कारांची. तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय वाटतं, की सगळ्यात जास्त चांगले संस्कार तुम्हाला कोणी दिलेत? माझं ॲक्चुअली पंजोबांपासून जरी माझ्या परिवारातला हे काढलं एक इतिहास. आमच्या परिवारामध्ये आजपासून 100 वर्षापूर्वीपासून ज्ञानेश्वरी भागवतचं कंटिन्यूअस वाचन चालू आहे. अरे! आणि आम्ही खेडेगावातला आहे. तर आमचा जो वाडा आहे, हं. त्या भागात आम्ही पूर्ण परिवार राहतो. तर आमचे लहान-लहान मुलंसुद्धा त्या ओट्यावर त्या संध्याकाळी, रोज संध्याकाळी हं, हं, हं. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास जेवढं यथोचित शक्य आहे तेवढं जाऊन बसतात आणि ते कानं ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, ते शब्दप्रयोग कानावर जातात आणि हळू मग ते जडणघडणच होते त्या दिवसापासून. आणि आमचे आता सगळे वरिष्ठ मंडळी तिथंच राहते. बरोबर. मग कदाचित त्या वरिष्ठ मंडळी तिथं बसते म्हणून आम्हाला लहानांना जावं लागतंय. असं बी एक आहे हं. आणि खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ती. परंपरा चालत आलेली. हो, बिलकुल परंपरा चालत आलेली आहे. आणि मग म्हणजे तुमचं गाव कोणतं तुम्ही सांगितलं नाही सर? माझं धुळे जिल्ह्यातील फागणे म्हणून गाव आहे धुळे तालुक्यातच फागणे. येतं. धुळ्यापासून 6 किलोमीटरवरच गाव आहे माझं. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी क्रॅक केली, त्यावेळेस पहिली पोस्टिंग तुमची कुठे होती मग? माझी नाशिकला ट्रेनिंग झाल्यानंतर मी पहिली पोस्टिंग माझी गडचिरोलीला झाली. आणि पहिले नक्षली एरिया आहे ना तो? 3.5 वर्ष नक्षलग्रस्त एरियात मी सर्व्हिस केली. माझं प्रोबेशन पण तिथंच झालं हं, शिकवते हं, हं. आणि त्याच्यानंतर पण काळ तिथंच गेला.
ते नक्षली एरियामध्ये म्हणजे थोडं तिथे असं भीतीचं वातावरण असतं का? हो, त्यावेळेस तर खूपच नक्षलप्रोन एरिया होता आणि ॲक्टिव्हिटी पण खूप होत्या नक्षलीच्या. मग तुमच्या या पूर्ण सर्व्हिसमध्ये अ, असा अविस्मरणीय अनुभव आहे का कोणता, की जो एकदम हृदयस्पर्शी आहे? तसं तर गडचिरोलीमध्येच म्हणजे मी त्यावेळचा कदाचित तो दुर्दैवी पोलीस अधिकारी होतो, की ज्याने त्याचाच एक मित्र 1 वर्ष ज्युनियर होते मला ते, मलकापुरे साहेब म्हणून पी-एस-आयच होते ते पण. आणि त्यांचा बॉम्ब ब्लास्टने ते शहीद झाले होते माझ्याच एरियामध्ये. अरे! आणि जवळपास 7 ते 8 बॉड्या आमच्याच पोलिसांच्या नक्षलच्या ॲम्बुशमध्ये ते शहीद हं. झाले होते. तर अक्षरशः त्यांचे शरीराचे अवयव असे वेचून काढावे लागले होते. इतका मोठा प्रचंड मोठा माइन्स होता तो आणि त्याच्यात ते झालेलं होतं. तर तो माझा तसा दुर्दैवी प्रकार, की जो आज पण मला बऱ्याच वेळा शून्यामध्ये घेऊन जातो आणि निशब्द करतो आणि त्याला विसरता बी येत नाही आणि आठवण पण काढता येत नाही. पण मात्र आठवण आली तर मात्र हतबल होतो. त्यावेळेस माझ्या घरचे बरेच सांभाळतात मला. पण तो एक वाईट अनुभव आलेला आहे. वाईट म्हणण्यापेक्षा दुर्दैवी, दुर्दैवी. माझं नशीब दुर्दैवी थोडक्यात, की तो मला माझ्याच मित्राचे, माझ्याच कर्मचारी म्हणजे त्याच्या पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे अवयव मला अक्षरशः पाठीमध्ये उचलून आणायला लागले. ते बॉडी आयडेंटिफाय करताना असं याचा रंग कसा होता, याचा रंग हे असेल अशा पद्धतीने. तर दॅट वॉज अ व्हेरी बॅड डे फॉर मी. म्हणजे ऐकूनच मी काटे आले माझ्या अंगाला. ते तुम्ही तर अनुभवलेलं आहे. सिरियसली आणि त्याचा परिणाम बराच वेळा असा व्हायचा, की मी बऱ्याच वेळा रात्री हतबल होऊन बसतो. ते आठवलं की साहजिक आहे. तो म्हणजे मी फक्त इमॅजिन करतोय हं. आणि मला इमॅजिन सुद्धा केलं जात नाही. तुम्ही तर अनुभवलंय ती गोष्ट. आणि त्यावेळेस काय माझी सर्व्हिस अवघी 3 वर्ष झालेली होती तेव्हा. त्यावेळेस अनुभव पण नव्हता अनुभव एवढा. पण खूप मॅच्युअर्ड नव्हतो. पण म्हणजे हं, हं. मॅच्युअर्ड म्हणजे लीगली मॅच्युअर्ड होतो. पण बाकीचे जे सर्व्हिसचा अनुभव सर्व्हिसचा नव्हता. या अनुभव सगळ्या गोष्टी नवीन होत्या तुमच्यासाठी. हो. एक ऐकून म्हणजे मीच थक्क झालो थोडासा. एनिवेज मग आता पुढचा प्रवास त्यानंतर तुमचा कसा झाला? म्हणजे किती बदल्या झाल्या तुमच्या मग कुठे-कुठे? माझ्या तर पूर्ण माझ्या करिअरमध्ये जवळपास 21 ते 22 बदल्या झाल्या माझ्या. 21 ते 22 22 बदल्या. आणि सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं होतं मग या बदली म्हणजे असा प्लेस असेल ना, की जो तुम्हाला आवडला, की हां, इथेच मला मला आता तसं असं आवडतं नावडतंच हे करता येत नाही. पण एक अधोरेखित किंवा जीवनाचे मूल्य तुम्हाला आवड असलेले ते मूल्य जर त्याच अनुरूप मूल्य जर भेटले तर एक आनंद होतो. हं, असं हं, मला हं. अनुभव आला. शेवटची माझी पोस्टिंग जी ती अंमळनेरची. अंबळनेर. अंमळनेर. कारण अंमळनेर एक सांस्कृतिक पण, ऐतिहासिक पण आणि कलाच्या दृष्टिकोनातून मला एक वेगळं शहर वाटलं ते गाव वाटलं. हं, हं, हं. की तिथून बरेच चांगले म्हणजे आपण म्हणतो की आयुष्याची शिदोरी ठरू शकतील असे मित्र मिळाले मला आणि मी ते प्राउड फील पण करतो. आणि तिथूनच रिटायरमेंट झाली मग आणि तुमची. तिथूनच रिटायरमेंट झाली आणि ते हे साने गुरुजींचं तर ते नंतर आपले प्रताप शेठ, की हं, जे हं. दानशूर व्यक्तिमत्व तिथं झालेलं आहे आणि खरोखर ते गावामध्ये या तिघा-चारी गोष्टी खूप ऑसम आहेत तिथं आणि त्याचा मी एन्जॉय केला पूर्ण. ठीक आहे. एंड चांगला झाला म्हणजे तुमच्या नाही तसं नोकरीचा. माझा करिअरमध्ये मला कुठं काही प्रॉब्लेम आला नाही. हं, हं, हं. गावात सगळेच चांगले असतात हं, हं. आणि राहिला क्राईम, पोलीस डिपार्टमेंटची स्थापना जी आहे ती क्राईम हँडल करण्यासाठी. बरोबर. त्याच्यामुळे कोणी पोलीस डिपार्टमेंटला येऊन रामराज्याची अपेक्षा करू शकत नाही. नाही करू शकत. आणि नव्हे तर पोलीस डिपार्टमेंट नाही, तर आजच्या युगामध्ये रामराज्याची अपेक्षाच कोणी करू नये. तर त्याच्यामुळे ते पण बाकी जे मूल्य असतात, येऊन तुम्ही ॲज अ नागरिक म्हणून 2 पार्ट राहतात जीवनाचे. एक तुमचा प्रोफेशनल म्हणजे तुम्ही मग एक सरकारी नोकर असा किंवा एनी प्रोफेशन असेल. हं, हं, हं. ते एक तुमचं जीवन वेगळं असतं बरोबर. आणि एक व्यक्तिगत जीवन, किंवा जे त्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न जास्त करतात हं. आणि तिथंच मिळतात. प्रोफेशनल जीवनात पण मिळतात, नाही असं नाही. परंतु आपण जे म्हणतो ना, आपल्या व्यक्तिगत हॉबीज, व्यक्तिगत आपल्या कला म्हणा किंवा व्यक्तिगत आपल्या काही हौशी असतात, हं, हं. त्या पूर्ण करण्याचा जो काळ असतो,
त्याच्यामध्ये मनुष्य किती समाधान आहे, हं, हं. त्याचा इम्पॅक्ट प्रोफेशनवर येत असतो. बरोबर. उधर अधुरा तो इधर भी अधुरा. असं. जसं तुम्ही आत्ता सांगितलं मला, की प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ या 2 गोष्टी असतात. तर आपण पर्सनल लाईफबद्दल थोडं बोलूयात. तुमच्या फॅमिलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही नोकरीला लागलात, तर आपण मूव्हीजमध्ये पण मी बऱ्याच वेळा बघितलंय, की पोलीस डिपार्टमेंटची नोकरी म्हणजे घरी अजिबात वेळ न देणं, सुट्टी नसणं, दिवाळी असो, दसरा असो, कितीही मोठा सण असो, काही पण असो, तर सुट्टी नसते कधीच. तर फॅमिलीमध्ये कधी अशी चिड वगैरे असं कधी झालं तुमच्या? की मला वेळच देत नाही नाही वगैरे असं? त्याच्यात एक आहे, की आपल्या कामाचा काय दर्जा आहे, हं. हे जर तुम्ही प्रत्येक मिनिटाला किंवा प्रत्येक वेळी जर तुम्ही घरी अवगत करत गेले, हं, हं, हं. तर ते पण त्यांच्या मॅच्युरिटी लेव्हलला पोहोचून जातात, ओके. की यांना शक्य नाही. पण असा नंबर ऑफ टाईम झालेला आहे, बॅगा भरून ठेवलेल्या आहेत आणि प्रोग्राम कॅन्सल झाला. एक प्रोग्राम तर माझ्या वडिलांना आम्ही सगळ्या भावांनी ठरवलं, की अमरनाथला घेऊन जायचं हं, हं, हं. आणि तत्कालीन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने रिझर्व्हेशन केले बाकायदा सगळ्यांचेच. हं, 22 हं. लोकं गेलो होतो आम्ही परिवारातले. हं, हं, हं. 22 नाही 24 लोकं सॉरी. तर सगळं झालं म्हणजे यथोचित आणि खूप आणि सगळ्यांना आनंद होता, की आपण एकत्र जातोय बुवा. बरोबर. आम्ही सर्व भाऊ-वडील. वडिलांची इच्छा होती, की अमरनाथ त्यांनी केलेलं होतं आयुष्यात, पण पुन्हा हं. एकदा बुवा मला जायची इच्छा. जायचंय भोलेनाथच्या दर्शनाला. आणि काही एक असं कारण नव्हतं असं स्पेसिफिक, पण संबंधित अधिकाऱ्याने अचानक "नाही तुम्हाला जाता येणार नाही" असं. मग मी थोडंसं पॉज घेतला. पण माझे जवळचे ॲडिशनल एस-पी होते. खूप चांगले अधिकारी. त्यांना विचारलं, "सर काय करता येईल?" म्हणे, "मी त्यांच्याशी बोलतो." त्यांना पण त्यांनी तसंच निगेटिव्ह उत्तर दिलं. पण मग मी नंतर बोललो, की "सर असं-असं आहे. वडील आहेत हं, आणि हं. त्यांचं वय आता असं-असं आहे. त्यांची शेवटची इच्छा आहे." ठीक आहे म्हटलं, "एक प्रोफेशनल जीवन माझं आहे, तुमच्या हातात आहे. तुम्ही बॉस आहेत मान्य आहे मला. पण मग माझ्या व्यक्तिगत जीवनात माझे वडील बॉस आहेत," म्हटलं माझे. हं, हं. 2 बॉसला सांभाळण्याचं मी डायरेक्ट बोललो, 2 बॉसला जर सांभाळण्याचा विषय असेल, तर मी वडिलांना सांभाळेल म्हटलं सर. नाही, म्हणजे ग्रेट. टोकाची भूमिका घेतो. मग त्यांनी खूप असं उपकार केल्यासारखं, "ठीक आहे, जा." तो एक थोडा वाईट अनुभव पण आला आणि मग थोडंसं वाटलं बी, की यार वडिलांना घेऊन जाताना एवढा त्रास होतो. पण परत मग त्यावेळेस जेव्हा ही वडिलांना सांगितली स्टोरी, अरे वडील मला म्हटले, "अरे, शिवजींच्या दर्शनाला पण त्याची इच्छा असल्याशिवाय येता येत नाही." नाही येत आहे. आणि जर तुला त्यांनी परमिशन बी दिली नसती, तर तुला मी हेच सांगितलं असतं, की तुला शिवजींचा कॉल नाही येऊ नको असं. तर मी हं, गेलो हं. असतो. एक तिकीट वाया गेलं असतं. पण मग मी जर कॅन्सल केलं असतं, माझे परिवार माझी पत्नी, मुलं आले नसते आणि नव्हे तर अजून माझी बहीण पण आली नसती. हं, बहीण-भाऊ हं, हं. कोणीतरी. त्याच्यामुळे मग ते थोडंसं वाईट वाटलं होतं त्यावेळेस. पण ठीक आहे, जिंदगी काय चालूच राहतं. आणि देशसेवा म्हटल्यावर कॉम्प्रोमाइजेस असतातच. नाही, तुमच्या जिंदगीमध्ये बी कॉम्प्रोमाइजच राहतात. तुम्हाला एखाद्या वेळेस कुठल्या तुमच्या खाजगी प्रोग्रामसाठी जायचं असलं हं, हं. आणि कोणी पाहुणे आले, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या थोड्याशा भावना बाजूला ठेवाव्याच लागतात. बरोबर. नाही पण हा तुमचा मोठेपणा आहे सर. तुम्ही नाही एक्सेप्ट करत आहे. पण गव्हर्नमेंटची जी नोकरी म्हणजे खाकी जे आहे, ज्यांनी पण खाकीधारक आहेत, त्यांना कॉम्प्रोमाइजेस भरपूर करावे लागतात. नाही, मग आता याच्यात हे तर एक्स्पेक्टेड आहे ना. पोलीस खातं किंवा मिलिटरी हं, हं, हं. हे दोघं जर विभाग घेतले, तर या अपेक्षितच आहे, की 24/7 आहे असं. बरोबर. कारण आता पोलिसांना तर शनिवार नाही, 5 डे वीकचा काही फायदा नाही. काहीच नाही. दिवाळी, दसरा काही फायदा नाही. बाहेर लोकं फटाके फोडतात. हं. आलं लक्षात. हं, हं, हं. 31 डिसेंबरला नाही ते उपद्व्याप करतात आणि पोलीस चौकात त्या दारू पिणाऱ्या लोकांना फुलं वाटतात. हा कुठेतरी विरोधाभास आहे हा. हं. दारू पिणाऱ्यांना दारू पिऊन येतात मोटरसायकलवर. 31 मार्चला, 31 डिसेंबरला बाहेर पडणाऱ्यांचं काय काम आहे? बस तेच एन्जॉय, पिणं, खाणं. मग त्यांना पोलिसांनी फुलं वाटावेत. हे कुठं बसतं ते? आणि ज्या दारू पिलेल्या माणसाला जर रात्री फुल दिलं असेल, त्याला काय आठवण येणार आहे हो सकाळी कोणी दिलं तर? कोणी दिलं होतं? काही गोष्टी नाही पडत, पण ते ठीक आहे आता प्रघात आहे. शो मस्ट गो ऑन त्या पद्धतीने चालू आहे. काय? मग ते येतं अपेक्षितच आहे. हं, हं, हं.
म्हणजे मला नाही वाटत मी पूर्ण आयुष्यामध्ये 31 डिसेंबरचा प्रोग्राम पाहत बसलो टीव्हीवर. रिटायरमेंटनंतर पहिली जेव्हा दिवाळी साजरी केली, हं, हं. पूर्ण दिवाळी, हं, हं, की हं. घरातून 1 इंच सुद्धा बाहेर पडायचं नाही. हं, हं, हं. तर त्यावेळेस ती दिवाळी काय असते जाणवलेली. लहानपणी तर खरंच आई-वडिलांसोबत. बरोबर. पण आई-वडील गेल्यानंतर एक परिवारासोबतची परिवारासाठी. पूर्ण वेळ दिवाळी. हे असं नाही की बुवा पोलीस खात्यात असताना दिवाळी मनवली नाही असं नाही म्हणता येणार. हं, पण मग ते टेन्शनच. हं. साहेब इकडं घरफोडी झाली, तिकडं चोरी झाली, इकडं मारामारी झाली. ते नाही ना. मोबाईल पण टिपिकल स्विच ऑफ होता. अशा पद्धतीने पहिली दिवाळी झाली ती रिटायरमेंटनंतर. पण खूप आनंद वाटला. रिटायरमेंट नंतरची नंतरची खरी पहिली दिवाळी पहिली तुम्ही दिवाळी. स्विच ऑफ, मोबाईल स्विच ऑफ, सगळं स्विच ऑफ. विचार पण स्विच ऑफ. हं. विचार स्विच ऑफ म्हणजे बाहेर काय चालू आहे त्याच्याशी काही घेणं देणं. घर हे विश्व आहे आता. त्या पद्धतीने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की विश्वची माझं घर आहे. पण त्यावेळेस मी म्हटलं, की घरच माझं विश्व आहे बुवा असं. काय बरोबर. नाही, खूप छान वाटतंय तुमच्यासोबत असं बोलून. बट आता जसं तुम्ही म्हटले, की रिटायरमेंट नंतर पहिली दिवाळी तुम्ही एकदम जोरदार आणि मोबाईल स्विच ऑफ करून केली. बट तरीही तुम्ही शांत नाही बसले सर. तुम्ही परत नवीन एक जर्नी स्टार्ट केली. फिनिक्स करियर अकॅडमीने. सो रिटायरमेंट नंतर बरेचसे लोकं असे असतात, जे फक्त आराम. आता बस मी आयुष्यभर काम केलं. आता मी एन्जॉय करणार, आराम करणार, माझी लाईफ मी जगणार. तर तो निर्णय तुम्ही का नाही घेतला मग? त्याच्यात एकदम खरं सांगू? हं, तुम्ही म्हणजे रिटायर होणे किंवा मी आता थकलोय, हं. हे आपल्या मेंटल स्टेटस आहेत फक्त. ओके. आता मी वयाच्या 98 वर्षी रिटायर झालो. म्हणून माझं शरीराने काम करणं थांबवून दिलंय का? तेच विचार, हं. साधक-बाधक, सकारात्मक, नकारात्मक, तेच चालणं, तेच पाहणं, वाईट पाहणं, चांगलं पाहणं, वाईट ऐकणं, चांगलं ऐकणं, सगळ्या गोष्टी ॲज इट इज आहेतच ॲज ना. इट इज आहे, ॲज इट इज आहे. आणि उलटी एक म्हण आहे किंवा जो रिकामा बसतो, हं. काय एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. डेव्हिल्स वर्कशॉप. तर त्या पद्धतीने रिकामा बसून करणार का? आणि एकदम फ्रँकली सांगायचं तर पूर्ण पोलीस खात्यामध्ये लागल्यानंतर जो मोठा स्पॅन गेलेला आहे, हं, हं. त्याची सवयच ती झालेली ना, की 16-17 तास काम करायची. हं, हं, हं. आणि पोलीस खात्यात असताना मला नाही आठवलं, की मी म्हणजे सूर्यास्त वरती आला आणि मी उठलो असं कधी झालं असं. मी रात्री नाईट करून जरी 5:00 आलो असेल, तरी माझ्या उठण्याचा जो टाईम होता तोच होता. आणि मग ते जर मी मेंटेन केलं नसतं, तर कदाचित मी घरच्यांवर बोज झालो असतो. हं, हं, हं. कारण त्यांच्या रुटीनमध्ये त्यांचे जे उठणं आहे, ते उठणं आहेच ना. बरोबर, मग त्यांच्यावर मी का बॉदरेशन द्यावं? बरोबर. मग त्या पद्धतीने विनाकारण आणि ॲक्चुअली जर तसं पाहिलं तर पोलीस खात्यातून रिटायर झाल्यानंतर आहे ना, सरासरी आयु मर्यादा जी आहे, ती 5च वर्ष आहे. हा सर्व्हे झालेला आहे. ॲज अ स्पेसिफिक पोलिस पर्सन रिटायर झाल्यानंतर हां. ज्याने काहीच केलं नाही, ते असं जास्तीत जास्त 5 वर्ष जात आहेत. फार थोडेफार भाग्यवान आहेत, की ते सर्वाइव्ह मोर. पण ते कोण आहेत मग, की ज्यांनी ऑक्युपाय करून घेतलेलं आहे. हं, नॉट ऑक्युपाय फॉर द एनी वर्क. हं, हं. कदाचित त्यांनी घराच्या कामात ऑक्युपाय करून घेतलं असेल. हं, हं, हं. घराच्या कामात पण ऑक्युपाय होता येतं ना. बरोबर. घरातली कामं बरेच कामं आहेत, की आपल्या घरात एक इन्स्टिट्यूशन आहे. हं. प्रत्येक गृहिणी ही एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ आहे. असंख्य कामं करत राहते ती. मग तिचे कामं कदाचित त्यांना वाटून घेतले असेल. हं, हं. त्याच्यात त्यांचा वेळ वेळ जात असेल. मे बी. मग त्या पद्धतीने घरी बसून करणार काय मग असं? मग हे आले असे आम्ही जमलो एकत्र. हं, हं, हं. पहिले 5-6 2-3 अधिकारी जमलो. मग अजून समविचारी अधिकारी एकत्र घेऊ आणि त्याच्यात समविचारी अजून मग त्याच्यात मग माझ्यावर धुरा टाकले गेले, की अजून चांगले लोकं आणायचे. मग अजून चांगले लोकं जोडले. मग असे जमत-जमत 15 लोकं जमून गेलो आम्ही, जे टॉप मोस्ट आहेत जवळपास. हं. आणि त्याच्यात आमचा यू-एस-पी असा आहे, की आम्ही त्याच फील्डमधून गेलेलो आहोत. ज्याचं तुम्ही प्रशिक्षण देणार आहे, ते ऑलरेडी तुम्ही त्या फील्डमधनं त्याच फील्डमधून गेलो. रिटायर झाले. एम-पी-एस-सी पण आता मी माझा स्वतःचा व्यक्तिगत सांगतो, की मी एम-पी-एस-सी पण केली आहे, यू-पी-एस-सी पण केली आहे. मी जेव्हा सिलेक्ट झालो, तेव्हा माझ्याकडे पी-ओची पण ऑर्डर होती, हो, हो. बँकिंग सेक्टरची. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचं म्हणजे, की तो अनुभव आहे आपल्याला. आणि मग सगळे एकत्र जमलो, की बुवा करायचं का असं? हं, हं, हं. मग त्याच्यावर व्हाय नॉट आणि व्हाय हा बी प्रश्न आला ना.
पण मग मी बाकीचे काय म्हणतायत मी त्याच्याकडे नाही गेलो. करना है तो करना है. करणं आहे बस आणि डेडिकेटली करणं आहे. आता त्याच्यामुळे 15 संध्याकाळी फक्त मी एक सांगितलं, की मी मात्र या आपल्या पूर्ण याच्यासाठी मी संध्याकाळी 7 नंतर उपलब्ध राहील. हं, हं. 7 ते 11 मी माझं काम करेल आणि त्याच पद्धतीने मग त्यांनी सगळ्यांनी ॲग्री केलं. हं. मग त्या पद्धतीचंच काम माझ्याकडे दिलं मग. म्हणजे इव्हनिंगला 7 ते इव्हनिंगला 7 ते 11 मी माझं ते काम करतो. ओके. माझ्याकडं सिलेबस डिसाईड करणे, फॅकल्टी आणणे, काय कारण मार्केटिंगचं काम नाही घेतलं मी. हं, हं. मार्केटिंगचं आमचे दोघं स्वतःहूनच त्यांनी घेतलं. मग मीही घेतलं. ओके. म्हणजे अकॅडमिक जे आहे ते माझ्याकडे आलं आणि ते मग संध्याकाळी 7 नंतर मी यथोचित करत बसतो घरी. आपली जी फिनिक्स करियर अकॅडमी आहे, त्यात कोणते-कोणते कोर्सेस आणि कसं आहे आपलं सिलेबस वगैरे काय असतो? आम्ही साधारणतः आता सुरुवातीला तर पहिला टप्पा करतोय. बघा आपल्या स्टेट लेव्हलला एम-पी-एस-सी असते म्हणजे महाराष्ट्राची हं, हं. आणि सेंट्रलला यू-पी-एस-सी असते, बरोबर. केंद्र शासनाचं. तर आपल्या स्टेट लेव्हलला जरी आपण घेतलं एम-पी-एस-सी तर जवळपास भरपूर सर्व्हिसेस आहेत, की ज्या आम्हाला सामान्य लोकांना माहिती पण राहत नाही. जे एम-पी-एस-सी घेते हं, हं, हं. किंवा अजून स्टेट लेव्हलला सरळ सेवा असतात, तलाठी आहेत, पोलीस भरती आहे, एस-आर-पी भरती आहेत. नंबर ऑफ आहेत, हं, हं. की ज्या बऱ्याचशा लोकांना माहीत राहत नाही. आम्ही फक्त पी-एस-आय, एस-टी-आय, डी-वाय-एस-पी, डेप्युटी कलेक्टर एवढंच आणि माहिती. यू-पी-एस-सी म्हटलं का आय-पी-एस, आय-ए-एस एवढंच आमचं जनजागृती झालेली आहे. हं. मग अशा ज्या सर्व्हिसेस आम्ही सर्वांनी शोधल्या, तर 183 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. हं, हं. 183 मग त्याच्यामध्ये 183 हो, दोघं स्टेट आणि यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी आणि ॲज वेल एज स्टेट रिक्रुटमेंट. एस-एस-बी, एस-एस-बी सगळं धरून. हे मलाही माहीत नव्हतं असं. 183 प्रकारच्या सर्व्हिसेस. काय? मग त्या पद्धतीने मग त्याच्यात जेव्हा आमचं चर्चा झाली, काही गोष्टी जे मला माहीत नाही, ते तुम्हाला माहिती असतात. तुम्हाला माहीत नाही, ते त्यांना माहिती असतं. हं, हं. मग असं एकत्रित करत तो बंच आला आमच्याकडे माहितीचा हं, हं, हं. आणि प्रत्येकजण काही ना काही त्याचं नॉलेज देत गेला, इनपुट्स त्याचा आहेत. अनुभव देत गेला, इनपुट्स देत गेला. मग चांगला बंच तयार झाला. मग त्याच्यात एक सुरुवातीला आमचं सगळ्यांचं, की नो कॉम्प्रोमाईज इन क्वालिटी. हं. कारण आजच्या तारखेला आम्ही जवळपास सगळे रिटायर आहेत. बरोबर. आमच्यामध्ये 2-3 बिझनेसमन पण घेतले आम्ही, बिझनेस टायकून, की जे दे आर वेल एस्टॅब्लिश्ड. हं, हं. म्हणजे ॲज सच बुवा आम्हाला पैसे कमवणं हा उद्देश नाही आमचा. ऑलरेडी घर आहे, गाडी सगळं आहे, काही. बरोबर. मुलं पण व्यवस्थित आहेत. मग राहिला टाईम तर टाईमची तर कमी आमच्याकडे आज नाही. हं. टाईमच टाईम आहे आमच्याकडं. बरोबर. बरोबर आहे. मग याच्यात क्वालिटी कंट्रोल जर कंट्रोल नाही केली, क्वालिटी कॉम्प्रोमाईज जर नाही केली, तर बेस्ट होऊ शकतं. मग बेस्टसाठी अजून क्वालिटी, हं. मग क्वालिटीसाठी अजून बेस्ट. असं करत आम्ही प्रवास करतो आहोत आणि म्हणून पहिला टप्पा आता पोलीस भरती, ओके. एस-आर-पी, हं. मिलिटरी आली तर मिलिटरीच्या भरपूर पॅरामिलिटरीच्या भरपूर आहेत, की ज्याचं आम्ही रिक्रुटमेंट त्याचं तयारी करून घेऊ शकतो. कारण आम्ही आमच्या पोलीसचे ट्रेनिंग घेताना फिजिकल पण केलेली आहे. बरोबर. फिजिकलचा आमचा जवळपास प्रत्येकाचा अनुभव आहे. बरोबर. नंतर अकॅडमिकचा अनुभव आहे आणि सगळ्यांनी एम-पी-एस-सी म्हणजे एम-पी-एस-सी एम-पी-एस-सी. दिलेले आहेत. म्हणजे एव्हरीबडी इज ग्रॅज्युएट आणि मोस्ट ऑफ आमच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात पोस्ट ग्रॅज्युएट जास्त आहेत. मग त्याचा आम्ही फायदा करून घेतो आहोत आणि बरोबर. फार रिस्पॉन्सिबिलिटी डिराईव्ह पण करून दिलेल्या आहेत. कोणाची काय राहील, कोणाची काय राहील आणि त्याचा फायदा खूप चांगला होतोय. त्याच्यामुळे पहिला जो टप्पा आहे आमचा, आम्ही भरती म्हणजे पोलीस भरती वगैरे अशा जाणार आहेत. हं, हं, हं. 6 महिन्याचा आमचा तो पहिला कोर्स आहे. आणि रिग्रेसिव्ह कोर्स म्हणजे त्याला आम्ही बेसिक कोर्स म्हणू. हं, हं, हं. त्याच्यामध्ये आम्ही साधारण 5:30 पासून करिक्युलम सुरू करणार हं, हं. रात्री 10 पर्यंत आणि निवासी. त्याच्यात अच्छा आम्ही तिथं हॉस्टेल वगैरे सगळं आहे हॉस्टेल आपल्याकडे. पण आहे आमचं. ओके. आमचं हॉस्टेल पण आहे. डेडिकेटली आम्ही मोबाईल काढून घेणार. ओहो! नो अलाउड. मोबाईल अलाउडच नाही. अलाउड त्याला काय द्यायचं तो संध्याकाळी अर्धा तास मोबाईल त्याला देऊ आणि हं. परत जमा करू. पण ते रात्री क्वार्टरवर बसून जे करतात हां, हं. त्याला जर स्मार्टची काही गरज असेल Google, हं, हं. तर आम्ही आमच्या इथं वायफाय दिलेलं आहे. हं, हं, हं. आमचे 2 मोबाईल राहतील आणि त्यांच्यावर सर्फिंग करा. ओके. त्याच्याने 2 आमचं सुपरविजन होईल, की तो वायफाय सर्फिंग करणार नाही. हं, हं, हं. जे कामाचं आहे तेच आहे. तेच बरोबर. त्या 2 गोष्टी होतील आणि त्याचा फायदा पण आम्हाला होईल आणि रात्री 10:30ला लाईट ऑफ राहील आमचा. हं. त्याच्यानंतर दिवसा 2 तास आणि रात्री 2 तास असा अभ्यासिका मी वेळ दिलेला आहे.
ओके. लायब्ररी पण आहे तिकडे. लायब्ररी पण आहे आणि अभ्यासिकाला आम्ही क्युबिक सेंटरमध्ये त्यांना अभ्यासिकाचा प्रत्येकाचं हे करून देणार आहे जागा. डेस्क. डेस्क प्रत्येकाला क्युबिक स्पेसमध्ये. ग्रेट, ग्रेट. म्हणजे मी भरपूर खूप अकॅडमीज बघितल्या. बट बऱ्याचशा ज्या अकॅडमीज आहेत तिथे अनुभवी नाही आहेत. फक्त कमर्शियल वेने त्यांनी चालू केलं. मी नाव नाही, नाही घेणार आता कोणाचं. बऱ्याचशा तुम्ही एकदम बरोबर बोलतायत, की बऱ्याचशा अकॅडमीचे काय एसीमध्ये बसून फॅकल्टी नेमतात आणि अकॅडमी चालवतायत. हं. आमचा USP आहे ना, आम्ही स्वतः त्याच्यातून गेलेलो आहे आणि मला दाखवा ना कोणती अकॅडमी आहे, एवढे रिटायर लोकं 15 एकत्र आले आहेत. नाहीये. नाही. मी तर नाही बघितली अजूनपर्यंत. आणि तुम्हाला हाईट सांगतो, की आमच्या ग्रुप जो आमचं मीटिंग होते किंवा ग्रुप होते, हं, हं. व्हाय ऑर व्हाय नॉटमध्ये सारखे प्रमाण आहेत आमचे. ओह! तर त्याच्यातून एकमत आल्यानंतर एकमत झालं, की मात्र मग कोणी मागे त्याच्यात नाही पुन्हा हटत. प्रश्न नाही. हं, हं, हं. मीटिंगमध्ये व्हाय, व्हाय नॉट होतं आमचं आणि ते झालंच पाहिजे. त्याच्याने मस्त छान फलित बाहेर निघतं. हे खरंच खूप सुंदर तुम्ही अकॅडमी स्टार्ट केलेली आहे आणि इतके अनुभवी अ, शिक्षक तिथे असतील, तर घडणारा विद्यार्थी ग्रेट घडेल आणि महाराष्ट्राला गरज पण आहे या. आणि परत मी तुम्हाला ॲड करेल, की आमच्या अकॅडमीमध्ये आम्ही फक्त अभ्यासिका किंवा अभ्यासहायक आम्ही ठेवलेलं नाही. हं. नैतिक मूल्यांवर पण आम्ही जाणार आहेत. ओके. मग त्याच्यात आम्ही योगा, मेडिटेशन वगैरे देणार आहोत. त्याच्यात आम्ही नैतिक मूल्य कसं आहे माणसाचं जीवन आहे ना, हं, हं. एक अर्धा मोठा अधिकारी झाला किंवा मोठा टायकून झाला. हं. मग तो पॉलिटिकल असेल का कोणता असेल. बरोबर. पण त्याचे मूल्यच जर ऱ्हास झालेले असतील, हं. तर त्याला फक्त त्या खुर्चीपर्यंतच मान राहतो ना. हं, हं, हं. गलीतून जाऊ द्या त्याला. नाही. काय. कोणी त्याला विचारत नाही. मी आमचे रिटायर अधिकारी पाहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे मूल्यसुद्धा मी देणार. म्हणजे मला या ठिकाणी एक वाक्य टाटाजींचं सांगावं लागलं. हं. हम सिर्फ इस्पात नहीं तयार करते, हम इंसान भी तयार करते हैं. ग्रेट. तर त्या पद्धतीने आम्हाला फक्त अधिकारी नाही घडवायचे आहेत. हं. कारण हे बघा अधिकाऱ्याकडं जर जीवनमूल्य असले, उंच दर्जाची, हं. शिस्त असली, हं, हं. तर त्याच्यातून समाजनिष्ठा निर्माण तयार तयार होते आणि समाजनिष्ठा तयार झाली, की देशनिष्ठा ऑटोमॅटिक तयार होते. तयार होते. जे देशविरोधी वर्तन करतात त्यांना बघा त्यांचा एक अभ्यास करा वाटल्यास त्यांचं. हं, हं, हं. त्यांचं घरापासूनच सगळी नकारात्मकता ऊर्जा असते त्यांची. बरोबर. निगेटिव्ह एनर्जीज भरपूर असतात. त्याच्यामुळे ते आम्हाला असे तयार करा आणि आम्ही त्याच्यात आमच्या अकॅडमीमध्ये एम-पी-एस-सी किंवा बाकीच्या ज्या असतील स्पर्धा परीक्षेच्या त्याच्याने त्या दृष्टीने तयारी तर करणारच आहोत. हं, हं. परंतु त्याचबरोबर आम्ही फायनान्स जे नियोजन आहे, हं, हं. डिसिप्लिन, फायनान्स डिसिप्लिन हं, हं. ते सुद्धा आम्ही लेक्चर ठेवणार आहेत. लेक्चर कोण घेणार त्याच्यावर? लेक्चर आमचे जे डायरेक्टर आहेत 2 एक गवळे साहेब आहेत. हं. काय विश्वजित गवळे. त्यांचं ओके. मी लेक्चर ते देणार आहेत ते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आमचे डायरेक्टर पण आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट देणार आहेत. बऱ्याचशा फॅकल्टी आमच्याच आहेत. हं, हं. म्हणजे आम्ही ते ॲड केलेलं आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलं, की "साहेब मी अशा-अशा विषयावर लेक्चर देऊ." ते ॲड केलं आम्ही. बरोबर. मला एक सांगा ना, तुम्हाला समजा तुम्ही महिन्याला ₹2,00,000 जरी कमवत असले हं, हं. आणि तुमचं जर नियोजनच नसेल खर्चाचं, बरोबर. कारण असं म्हटलं जातं, कमवण्यापेक्षा सांभाळणं जास्त कठीण सांभाळणं असतं. गरजेचं आणि ते प्रत्येकाला जमत पण नाही. जमत नाही. आणि तो नियोजनाचा टप्पा समजा आता नियोजनाचा टप्पा जर नोकरीला लागल्यापासून असेल, पहिल्या हं. दिवसापासून, तर त्याची ती सेव्हिंग काही दिवसांनी इतकी मोठी होऊन जाते, की त्याला करप्शनची गरजच पडत नाही. नाही पडत. म्हणजे ज्या दैनंदिन गरजा आहेत ना, त्याच इतक्या व्यवस्थित फुलफिल होतात, हं, हं. की त्याला बाकी वाईट मार्गाला जायची गरजच पडत नाही. हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे आमचा. बरोबर. असा आमचा फार मस्त पोर्टफोलिओ आहे आमचा. खूप म्हणजे तुम्ही 360 डिग्री पूर्ण येस. कव्हर केलेलं आहे. तिथून निघणारा जो पण विद्यार्थी असेल, तो खूप भाग्यशाली असणार आहे, असं मला फील होतंय आता. म्हणजे आमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी राहतील. आमच्या मेंटल शांतीच्या बिन ॲक्टिव्हिटी राहतील. लाइक मेडिटेशन, योगा. हं, हं, हं. त्याच्यानंतर आम्ही कल्चरल ॲक्टिव्हिटी कराओके पण ठेवणार आहेत तिथं. होम ओह! थिएटर टाइप. ओह! ग्रेट. म्हणजे ज्यांना म्युझिकची आवड हो, आहे, ज्यांना आमचा गाणं हॉल पण म्हणायला आहे तिथं. आवडतं. ओके. फक्त ऑपरेटर आमचा राहील. हं. ज्याला आवड आहे त्याला बुवा एखादं छानपैकी मुकेशजींचं गाणं म्हणतो, किशोरजींचं गाणं म्हणतो. चांगला आवाज आहे. त्याला तिथं वाव द्यायचं. एखाद्याने जर विश केलं, की आवड दाखवली, की मला बुवा हार्मोनियम चांगलं असतं. आम्ही हार्मोनियम पण आणणार. ग्रेट, ग्रेट. म्हणजे एन्जॉयमेंट पण होणार, एंटरटेनमेंट पण होणार, एज्युकेशन पण होणार. या सगळ्या 360 डिग्री तुम्ही कव्हर केलंय फिनिक्स अकॅडमीमध्ये.
ग्रेट सर, ग्रेट. म्हणजे ऐकूनच मला मजा आली. म्हणजे विद्यार्थी खूप नशिबवान असणार आहे. तिथून जो पण निघणार तो 100% 100%, 100%. सक्सेसच आहे. आणि त्याच्यात अजून की अभ्यासिकाचा जो आहे, हं. आम्ही ठरवलंय, की रोज एक डायरेक्टर स्वतः इथं राहील, हो, हो. अभ्यास करून घेण्यासाठी. कारण तुम्ही किती शिकले हं. याला नाही महत्त्व. तुम्ही शिकलेलं किती रिव्हिजन केलं याला जास्त याला महत्त्व असतं. जास्त महत्त्व. बरोबर. आपण आयुष्यभर तर शिकतच राहतो. किती लक्षात राहतं आपलं? तो रेशो फक्त काहीतरी 30% आहे फक्त. 30% पण नाही म्हणता येणार. आपण 70% विसरतो मानवी मन. हं, हं, हं. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही अभ्यासिकेला पण फार महत्त्व देतोय. खूप सुंदर सर. म्हणजे ग्रेट. मी तर माझे जे पण व्ह्यूअर्स आहेत त्यांना एकच सांगेल, की ज्यांचं पण ध्येय आहे, की ज्यांना पोलीस खात्यात किंवा मिलिटरीमध्ये जायचं आहे, देशसेवा ज्यांना करायची आहे, त्यांनी आवर्जून फिनिक्स करियर अकॅडमीला व्हिजिट करा. तिथे 360 डिग्री त्यांना संपूर्ण घडवलं जाणार आहे. तर सर एक शेवटचा प्रश्न विचारेल मी तुम्हाला. फिनिक्स करियर अकॅडमीला तुम्ही पुढच्या 5 वर्षात कुठे बघू इच्छिता? आमची क्वालिटी आणि अ, आम्ही देणार तर सगळे मास्टरच देणार. कारण मास्टर हॅज व्हॅकन्सी एनीवेअर. राइट. अकॅडमी प्रपोज करते, की आम्ही सर्व्हिस लावून देऊ असं. प्लेसमेंट. आम्ही प्रपोज नाही करणार. आमचा तयारच असा होईल गडी, हं. की त्याला लोकं शोधतील. नाही हा आत्मविश्वास तेव्हाच येतो, जेव्हा त्या म्हणजे आपण म्हणतो ना, सोनं तेव्हाच आकार घेतं, जेव्हा त्याला भट्टीतनं तापवलं जातं. तुम्ही जी भट्टी लावलेली आहे आता अकॅडमीच्या स्वरूपात, त्यातनं जे पण सोनं येणार आहे, ते घडणारच आहे. ग्रेट सर, ग्रेट, ग्रेट. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून आणि तुमचे अनुभव ऐकून. आणि पुन्हा एकदा मी आवर्जून सांगेल, ज्यांना ही देशसेवेची इच्छा आहे, ज्यांना खाकीची आवड आहे, ज्यांना मिलिटरीमध्ये जायचं आहे, त्यांनी सगळ्यांनी आवर्जून फिनिक्स करियर अकॅडमीला व्हिजिट करा आणि तुमचं करियर घडवा. सो खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही थँक तुमचा यू. मौल्यवान वेळ दिला थँक अर्बन डिजिटल स्टुडिओला आणि आलात पॉडकास्टसाठी. सो व्हेरी थँक यू सो मच सर. थँक यू.